अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मान्सूनपूर्व पावसानंतर अनेकांनी केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता असल्यामुळे दुबार पेरणीचं संकट आहे. यंदा मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून पिकांना अंकुर देखील फुटलेत. मात्र या पिकावर वाणी किडीनं हल्ला केल्यामुळे कपाशीसोबतच तुरीचंही पीक धोक्यात आलंय. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले. मावळ तालुक्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. पावसाचं पाणी घरात शिरल्यामुळे नागरिक हैराण झालेत. प्रशासनानं समस्येकडे गांभीर्यानं पाहून त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येते. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात 11,000 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या 4 दिवसात जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत 5% वाढ करण्यात आली आहे. अहिल्यानगरमधील भंडारदरा धरण जवळपास 50% भरलंय. गेल्या 10 दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे 11 टीएमसी क्षमता असलेलं भंडारदरा धरण 50% भरलं. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं तुफान बॅटिंग केल्यामुळे पवना धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा 47.64% वरती पोहोचलाय. त्यामुळे पिंपरी चिंचवड सोबतच हिंजवडी आणि मावळवासियांची पाण्याची चिंता मिटली आहे. मावळ आणि मुळशी तालुक्यातील 10 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणातील पाणीसाठा 87% वरती पोहोचलाय. पावसाचा जोर कायम राहिला तर यंदा धरण लवकरच 100% वरती जाईल असा अंदाज आहे. रायगडच्या रोहामध्ये मागील 2 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रोह्यातील कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीने इशारा पातळीही ओलांडली आहे. त्यामुळे नदीवरील जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात आलाय. पाणी पातळी वाढल्यामुळे 3,883 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. लोणावळ्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढलाय. 24 तासात 171 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर जून महिन्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे अखेरपर्यंत 1,595 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळे पंचगंगा नदीचं पाणी पात्राच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीचं पाणी 29 फुटांवरती पोहोचलं असून आणखी 1 फुटानं पाणी पातळी वाढल्यास नदीचं पाणी पात्राबाहेर येणार आहे. तर जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली गेले. पालघर जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली आहे. सकाळपासून अधूनमधून पावसाच्या रिमझिम सरी बरसतायत. सर्वत्र ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. बचाव कार्य करताना रायगडमध्ये बचाव पथकाच्या बोटीचा अपघात झाला. शोधकार्य सुरू असताना सावित्री नदीच्या पाण्यात बोट उलटली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलं. जिल्ह्यात काही भागातील रस्त्यावरती पाणीच पाणी साचलंय. रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सतर्क करण्यात आलंय. रायगडच्या कोलाड परिसरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली. राफ्टिंगसोबतच इथल्या रिसॉर्टमध्ये देखील हाऊसफुल गर्दी झाली आहे. नाशिक शहरात जून महिन्यात गेल्या 23 दिवसात 315 मिलीमीटर पाऊस कोसळला असून या पावसानं 2017 सालचा विक्रम मोडीत काढलाय. जिल्ह्याचा धरणसाठा 43% वरती पोहोचलाय. दारणा गंगापूर सोबतच कादवा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. मळवली ते देवळे रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलंय. तर काही काळ या गावातील दळणवळण यंत्रणा ठप्प झाली होती. प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला असून वेळेत रस्त्याची कामं नालेसफाई न केल्यामुळे समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. अलिबाग तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका बसलाय. गोंधळपाडा बुरुमखान परिसरातील मुख्य रस्त्यावरती 2 झाडं पडल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. वसई विरारचा मीरा भाईंदरमध्ये पावसामुळे रस्ते जलमय झाले. सध्या पावसानं उसंत घेतल्यामुळे पाणी आता हळूहळू ओसरू लागलंय. पालघरच्या वाडा तालुक्यातील डोंगरपाडा वस्तीवरील विद्यार्थ्यांना सध्या लाकडी पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागतोय. पक्का रस्ता नसल्यामुळे मोठा नाला पार करण्यासाठी लाकडी ओंडके टाकून पूल तयार करण्यात आलाय. यावरून जीव धोक्यात घालून पूल तयार करण्यात आलाय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ अशा काळ्या रानकुत्र्याचं दर्शन झालं. बफर झोनमधील एका गावात फिरण्यास गेलेल्या कराड येथील पर्यटकाला या रानकुत्र्याचं दर्शन झालं. रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये वाहणाऱ्या काळा नदीपात्रात महाकाय मगरींचा वावर वाढलाय. पोलीस स्थानकामागील पात्रात नदीपात्रामध्ये 2 महाकाय मगरी किनाऱ्यावरती दिसल्यामुळे नागरी वस्तीत चिंतेचं वातावरण आहे.
मनमाडमध्ये मोकाट जनावरांनी केलेल्या हल्ल्यात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय. कळवणच्या मुख्य बाजारपेठेतली ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली. सोलापुरात वाहनाचा हॉर्न जोरात वाजवण्याच्या कारणातून 2 गटात दगडफेक झाली. दगडफेकीचा व्हिडिओ समोर आलाय. दगडफेक करणाऱ्या 29 जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला जाब विचारला. जळगावच्या सुजाता बागुल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. 18 वर्षांच्या अतुलनीय आरोग्य सेवेसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. सोलापुरातील जुनं घरकुल येथील एक्कलदेवी घर ते अंकम घरपर्यंत पालिकेकडून दूषित पाणीपुरवठा होत होता. या प्रकरणी पालिका आयुक्तांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी नवीन पाईपलाईन टाकण्याचे आदेश दिले. पीओपीवरची बंदी उठल्यानंतर रायगडच्या पेणमधील मूर्तिकारांनी जल्लोष साजरा करत आशिष शेलार यांचे आभार मानले. यावेळी मूर्तिकारांनी गणपती बाप्पाची मूर्ती भेट देत शेलारांचा सत्कार केला. छत्रपती संभाजीनगरात मुकुंदवाडी ते केम्ब्रिजपर्यंत अतिक्रमण हटवण्याची मोहीम पालिका आणि पोलिसांनी हाती घेतली. आतापर्यंत 229 अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे काही मालमत्ताधारकांनी खंडपीठात धाव घेतली. एअर इंडियाची पुणे सिंगापूर विमानसेवा 15 जुलैपर्यंत बंद करण्यात आली आहे. पुण्याहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानांना प्रशासनानं स्थगिती दिली असून विमानांची तपासणी होणार आहे. जळगावात झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. भाज्यांच्या दरात तेजी आल्यामुळे मागील 15 दिवसात भाज्यांमध्ये 10 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. निम्म्याहून अधिक भाज्यांचे दर 60 ते 80 रुपये झाल्यामुळे सामान्यांच्या खिशाला फटका बसतोय. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव बाजारात टोमॅटोची उच्चांकी आवक झाली. 21,000 टोमॅटोच्या क्रेटची आवक झाली असून 5 ते 15 रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळालाय. गोंदिया शहरामध्ये गटार योजनेचं काम सुरू आहे आणि ही गटार योजना नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडते. मागील 4 वर्षांपासून या योजनेचं काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. अर्धवट कामामुळे हे काम नागरिकांच्या जीवावर बेतू शकतं. अमरावती जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थेचा संप अखेर मागे घेण्यात आलाय. त्यामुळे आजपासून पुन्हा जिल्ह्यातील सर्व खासगी शैक्षणिक संस्थेच्या सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत. यावेळी विद्यार्थ्यांचं ढोल ताशांच्या गजरात फुलं देऊन स्वागत करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर शहराची तहान भागवणारी 700 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी 6 तास बंद होती. 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील शटडाऊन 12 तासांवरनं 33 तासांवरती पोहोचलं. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. कोरोना काळापासून सुरू असलेली बस सेवा पुन्हा सुरू केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरना तालुक्याच्या अनेक गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. कोपरना, नारंडा, भोयगाव, चंद्रपूर बस सेवा अखेर सुरू झाली आहे. खरीप हंगामाची पेरणी सुरू झाली असली तरी जिल्ह्यातील 1,87,912 शेतकऱ्यांना अद्यापही मागील वर्षाच्या पीक कर्जाचे पैसे मिळाले नाहीत. जवळपास 1,706 कोटी 95 लाख रुपये थकलेत. तर जुन्याची परतफेड न करणाऱ्यांना यंदा पीक कर्ज मिळणार नाही. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील नागरतास परिसरातील एका 40 फूट खोल खदानीमध्ये बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह शोध मोहिमेद्वारे बाहेर काढण्यात आला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये. मृत जयकुमार मोरकडे यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. 70 वर्षीय महिलेनं अन्यायाविरोधातील उपोषण 6व्या दिवशीही सुरू ठेवलंय. खास बाब म्हणजे या उपोषणात शेळ्या मेंढ्यांना घेऊन त्या बसल्यात. तर तहसीलदाराच्या कार्यालयासमोरच आजीनं स्वयंपाक देखील केला. पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शासनाच्या नगरविकास विभागानं 12 जूनला पालिकेचा प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले. प्रभाग रचना तयार करण्यास 1 ते 5 ऑगस्टपर्यंत मुभा दिली. म्हणजेच विशेष प्रभाग आराखडा आता नगरविकास विभागाला सादर करावा लागेल.